शहरातील नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेणं आणि त्यांच्या अपेक्षा समजून घेणं हा या पदयात्रेचा मुख्य उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितलंय. अमरनाथमध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी आणि आरपीआय आठवले गट यांच्या युतीतर्फे आयोजित परिवर्तन पदयात्रा आजपासून उत्साहात सुरू झाली. आज अंबरनाथ पश्चिम प्रभाग क्रमांक 4 बुवापाडा येथे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ तेजश्री विश्वजित करंजुले पाटील तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार प्रजेश तेलंगे, पवन वाळेकर, मीना वाळेकर, मिलू रवींद्र सिंग, श्रद्धा गुंजाळ आणि अभिजित गुलाबराव करंजुले पाटील यांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे लोकप्रिय भोजपुरी चित्रपट अभिनेता आणि भाजपचे खासदार मनोज तिवारी यांची उपस्थिती. त्यांच्या सहभागामुळे पदयात्रेला विशेष गती मिळाली. पदयात्रेदरम्यान मनोज तिवारी यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण केली तसेच पक्षाच्या विकासाच्या वचनांना दुजोरा दिलाय. नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी अंबरनाथच्या सर्वांगीण प्रगतीसाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध असल्याचा संदेश दिलाय. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील, कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील तसेच भाजपचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे उपस्थित होते. पदयात्रेमुळे परिसरात उत्साहाचं वातावरण असून आगामी निवडणुकीत मतदारांचा सक्रिय सहभाग वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. देखिए, अंबरनाथ में भ्रष्टाचार का शासन हो गया। अब भ्रष्टाचारियों को हटाएंगे और भाजपा को लाएंगे। यहाँ भय भी दिखाया जा रहा। बताइए, लोकतंत्र में भय की जगह है? भय मुक्त भी अंबरनाथ को करेंगे और भ्रष्टाचार मुक्त भी करेंगे। और आपको बता दूं, जनता का जैसा हमने आशीर्वाद देखा है, ऐसा लग रहा है सांसद का चुनाव हो रहा है। ऐसे लोग सड़कों पे हैं। मैं मीडिया के थ्रू अंबरनाथ से प्रार्थना करता हूं, आप बस भाजपा को चुन लीजिए, उसके बाद अपनी सारी समस्याएं भाजपा को दे दीजिए। हमारे देवेंद्र फडणवीस जी भी आ रहे हैं यहाँ पे 16 तारीख को। सभी लोग मिलकर के एक ही प्रार्थना, अंबरनाथ में कमल खिलाइए, अंबरनाथ की समस्याओं को दूर करिए। हमारी नगर अध्यक्ष की प्रत्याशी तेजश्री विश्वजीत करंजुले पाटिल को और हमारे सभी पार्षदों को जिताकर आप मनोज तिवारी का भी सीना चौड़ा करिए, यही आवश्यकता है। इस तरह देखा जाए बिहार में कुछ अश्लील गाने बंद होने की पाबंदी लगा दी बिहार चुनाव। बिल्कुल वो होना ही चाहिए, इसका मैं समर्थन